महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुले ने जालना में मीडिया से बात करते हुए कहा कि अब आरोप प्रत्यारोप के दिन नहीं रहे हैं। उन्होंने महाविकास आघाड़ी पर तंज कसते हुए कहा कि राज्य की जनता ने उसे नकार दिया है। बावनकुले ने कहा कि देवेंद्र फडणवीस के नेतृत्व में एक विकसित भारत की अवधारणा के लिए वे काम करेंगे और महाराष्ट्र के 52% नागरिकों द्वारा दिए गए बहुमत के साथ विकास के लिए कार्य करते रहेंगे। उद्धव ठाकरे आता असेच बोलत राहतात। त्यांच्या महाविकास आघाडीच्या सरकारच्या वेळेस 1000 बाबी आमच्याकडे आहेत, पण आता आरोप प्रत्यारोपाचे दिवस नाही। आमच्या सरकारला जनतेने बहुमत दिलं आहे, प्रचंड मोठा मॅन्डेट दिला आहे, 52%च्या वर मतं आम्हाला मिळाले आहे महाराष्ट्रामध्ये। आज आमचा फोकस आरोप प्रत्यारोपावर नाही आहे। आज माननीय देवेंद्र फडणवीसचं सरकार हे आम्ही जे वचन लोकांना दिले आहे ते वचन पूर्ती करता आम्ही आता काम करतो आहे। आता आम्हाला आरोप कोणी केला आणि कोणी प्रत्यारोप केला पडायचं नाही आहे। आम्हाला विकसित महाराष्ट्राचा संकल्पाला काम करायचं आहे। माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वातलं सरकार मराठवाडा, विदर्भ, संपूर्ण महाराष्ट्राचा विकास कसं करेल याकरता आमचा फोकस आहे। नाही, एखाद्या वेळी विरोध होईल, पण आम्ही चर्चा करू। लातूरच्या आमच्या सर्व लोकप्रतिनिधी चर्चा करू, नांदेडच्या लोकप्रतिनिधी चर्चा करू। पण मराठवाड्याला न्याय द्यायचा असेल तर एक विभागीय आयुक्त कार्यालय या भागात असलं पाहिजे। शेवटी संभाजीनगरला विभागीय आयुक्त कार्यालय 8 जिल्ह्याचं असणे त्यापेक्षा नांदेड, लातूर हा भाग महत्त्वाचा आहे आणि आम्ही लोकप्रतिनिधी बसून मार्ग काढू आणि माननीय मुख्यमंत्र्यांशी बैठक होईल। पण एक विभागीय आयुक्त कार्यालय मात्र या जिल्ह्यामध्ये झालं पाहिजे, म्हणजे या 4 जिल्ह्याला न्याय मिळाला पाहिजे याकरता माझं लक्ष आहे आणि त्याकरता मी पुढाकार घेणार आहे। आज तर सांगता येणार नाही ना। आज मला सर्व लोकप्रतिनिधीशी बसावं लागेल, माननीय मुख्यमंत्र्यांशी बोलावं लागेल, सरकार म्हणून निर्णय घ्यावा लागतो। त्यामुळे सरकार म्हणून जेव्हा निर्णय घेतो तेव्हा सर्वच जनप्रतिनिधी भौगोलिक परिस्थिती काय आहे, भौगोलिक सेंटर काय होईल, कुठल्या भागात आपण जास्त सेवा देऊ शकू, कुठल्या भागातून जास्त लक्ष केंद्रित होईल, या सर्व बाबीचा विचार केला पाहिजे। लातूर की नांदेड हा वाद नाही आहे। महत्त्वाचा विषय आहे की 8 जिल्हे संभाजीनगरला आहे। मला वाटतं ते आपण डिव्हिजन केलं पाहिजे, या मताचा मी आहे। लवकरच याचा